बघा, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट्स फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2000 अशा पद्धतीने आपण हेडिंग टाकतो. आता क्लिअर आहे कुठला इन्कम अँड एक्सपेंडिचर हा याला दुसरं नाव आपण P&L पण म्हणू शकतो. प्रॉफिट अँड लॉसचा हा दुसरा प्रकार आहे. इन्कम अँड एक्सपेंडिचर मध्ये जर बघितलं तर इन्कम अँड एक्सपेंडिचरची डेबिट साइड ही एक्सपेन्सेस अँड लॉसेसची असते आणि क्रेडिट साइड ही इन्कम गेनची असते. बरोबर आहे. मग आता आपल्याला मी सांगितलं की रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असेल तर ते एक्सपेंडिचरला जाईल, म्हणजे इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या डेबिटला जाईल. आणि रेव्हेन्यू इन्कम असेल तर रेव्हेन्यू रिसीट असेल तर ती इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या क्रेडिटला म्हणजे इन्कमला जाईल. आलं लक्षात. तुम्हाला रेव्हेन्यू इन्कम रेव्हेन्यू एक्सपेन्सेस ओळखता आले पाहिजे. कॅपिटल एक्सपेंडिचर कॅपिटल रिसीट ओळखता आली पाहिजे. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आलं तर जसं मी सांगितलं होतं फॉर्मॅट फक्त डोक्यात ठेवा. हे जे रिसीट अँड पेमेंटचा फॉर्मॅट आहे, रिसीट अँड पेमेंट मध्ये बघा, रिसीट अँड पेमेंटचा जो फॉर्मॅट आहे आपल्याला रिसीट अँड पेमेंटच्या रिसीटचे दोन ठिकाणी जातात. रिसीटचे अकाउंट एक तर इन्कमला मानले जातात किंवा लायबिलिटीला मानले जातात आणि पेमेंटचे अकाउंट दोन ठिकाणी मानले जातात, एक्सपेंडिचरला किंवा ऍसेटला. मग तुम्हाला ते ओळखता आले पाहिजे. ते ओळखता आला तर तुमचा हा प्रॉब्लेम क्लिअर झाला, तुम्हाला इथं अडचण येणार नाही. कारण ऍडजस्टमेंट सोपे असतात. ऍडजस्टमेंट आपण सोडून क्लिअर होतात. फक्त कोणता इफेक्ट कुठे जातो ते कळायला पाहिजे. आता इन्कम अँड एक्सपेंडिचरचा आपण एक्सपेंडिचरला काय काय असतं किंवा रेव्हेन्यू एक्सपेंडिचर कशाला म्हटलं जातं ते आपण बघतोय. त्याच्यामध्ये पहिले सॅलरी पेड, सॅलरी दिली की झाला रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. नंतर वेजेस, पेंटिंग अँड स्टेशनरी, रेंट, इंटरेस्ट, कन्व्हिनियन्स. म्हणजे रिसीट अँड पेमेंटला जर ह्या गोष्टी दिसल्या तर डायरेक्ट कुठे येणार एक्सपेंडिचरला. लक्षात ठेवा. रेंट अँड टॅक्सेस, इन्शुरन्स प्रीमियम, ऑडिट फीज, ऑफिस एक्सपेन्सेस, टेलिफोन आणि मोबाईल एक्सपेन्सेस, मेडिसिन्स, स्पोर्ट मटेरियल कन्झ्युम. स्पोर्ट मटेरियल मध्ये मी सांगितलं काही ओपनिंग स्टॉक जुना असेल त्याच्यामध्ये नवीन परचेस ऍड होईल आणि आपल्याला ऍडजस्टमेंट मध्ये सांगतील की एवढा स्टॉक क्लोजिंग शिल्लक आहे, तो ऍडजस्टमेंटला स्टॉक आपल्याला लेस करावा लागतो, याचा दुसरा इफेक्ट ऍसेटला जातो. अशा पद्धतीने स्पोर्ट मटेरियलचा असेल किंवा प्रिंटिंग अँड स्टेशनरीचा असेल किंवा मेडिसिनचा असेल, अशा पद्धतीने आपल्याला ऍडजस्टमेंट येतात. ते ह्या फॉर्मॅटमध्ये सोडवायचे असतात. त्यानंतर बघा इकडे इन्कम मध्ये सबस्क्रिप्शन रिसिव्ह. सबस्क्रिप्शन म्हणजे मी तुम्हाला सांगितलं वर्गणी. त्याच्यानंतर सबस्क्रिप्शन मधून काय काय लेस होतं तर मागच्या वर्षीचं आउटस्टँडिंग लेस होतं आणि पुढच्या वर्षीचा ऍडव्हान्स लेस होतो. दोन गोष्टी सबस्क्रिप्शन मधून लेस होतात. सबस्क्रिप्शनची ऍडजस्टमेंट चांगली पक्की डोक्यात ठेवा. दोन गोष्टी आपल्याला लेस करायच्या. प्रिव्हियस इयरचा आउटस्टँडिंग, मागचा आउटस्टँडिंग असेल तर लेस करा आणि पुढचा ऍडव्हान्स असेल तर लेस करा. आणखीन दोन गोष्टी काय काय ऍड होतात बघा. चालू वर्षाचं आउटस्टँडिंग ऍड होतं आणि मागच्या वर्षी जर कुणी ऍडव्हान्स देऊन ठेवलेला असेल तो ऍडव्हान्स आता ह्या वर्षी ऍड करावा लागतो. बघा, करंट इयरचा ऍडव्हान्स लेस करायचा, प्रिव्हियस इयरचा ऍडव्हान्स ऍड करायचा. प्रिव्हियस इयरचा आउटस्टँडिंग लेस करायचं, करंट इयरचा आउटस्टँडिंग ऍड करायचं. इथं कन्फ्युजन होऊ शकतं, त्यासाठी लक्षात घ्या. आपण ठरवताना असं डोक्यात ठेवा, मागचं पुढचं लेस करतो आपण. मागचं पुढचं काय करतो लेस, मागचा आउटस्टँडिंग लेस, पुढचा ऍडव्हान्स लेस. चालू वर्षाचं दोन्ही ऍड होतं. चालू वर्षाचा ऍडव्हान्स मिळालेला असेल मागे केव्हा तर तो ऍड करायचा, चालू वर्षाचा आउटस्टँडिंग ऍड करायचा. ठीक आहे. ती ऍडजस्टमेंट आल्यावर परत एकदा मी क्लिअर करेल. रेंट रिसिव्ड, त्यानंतर इंटरेस्ट रिसिव्ड, डिव्हिडंड रिसिव्ड, गव्हर्नमेंट ग्रँट. आता गव्हर्नमेंट ग्रँट दोन प्रकारे येतात, एक जर्नल आणि स्पेशल. स्पेशल आलं तर लायबिलिटीला जातं, जनरल आलं तर इन्कमला. ग्राउंड रेंट, ग्राउंड वगैरे भाड्याने दिलं तर त्याचं रेंट मिळतं. सनरी रिसीट, एंट्रन्स फी, ऍडमिशन फी, डोनेशन. डोनेशन मध्ये पण प्रकार आहेत, जनरल आणि स्पेशल. स्पेशल असेल तर लायबिलिटीला, जनरल असेल तर इन्कमला. प्रॉफिट ऑन सेल ऑफ ऍसेट. त्यानंतर उरलेला जे एक्सपेंडिचर बघा, रिपेअर अँड मेंटेनन्स, इलेक्ट्रिसिटी चार्जेस, न्यूजपेपर पेरियडिकल, सन्ड्री एक्सपेन्सेस, लॉस ऑन सेल ऑफ ऍसेट, डेप्रिशिएशनचा इफेक्ट येईल इकडं. क्रेडिटला बघितलं तर बघा हे क्लोज होईल. आता समजा ज्यावेळेस आपण इन्कम एक्सपेंडिचर क्लोज करतो, इन्कम बाजू मोठी आली तर डेबिटला लिहितो टू सरप्लस आणि जर एक्सपेन्सेस बाजू मोठी आली तर आपण क्रेडिटला लिहितो बाय डेफिसिट. तर काय लिहितो आपण बाय डेफिसिट. मग आता हे जे सरप्लस असतं, सरप्लस म्हणजेच नेट प्रॉफिट आहे, डेफिसिट म्हणजेच नेट लॉस आहे. सरप्लस आला तर कॅपिटल फंड मध्ये ऍड करायचं, डेफिसिट आली तर कॅपिटल फंड मधून काय करायचं लेस करायचं. म्हणजे आता बॅलन्स शीट आपण बघतोय, बॅलन्स शीट मध्ये लायबिलिटी आणि ऍसेट आहे. लायबिलिटीला बघा पहिले तो कॅपिटल. आता इथं कॅपिटल ना म्हणता त्याला कॅपिटल फंड म्हटलं आता. काय म्हटलं तर कॅपिटल फंड, कारण आपल्याला लोकांकडून हे पैसे गोळा करायचे म्हणून त्याला फंड हा शब्द आलाय. कॅपिटल. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जर डोनेशनच्या ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलं असेल तर डोनेशन ऍड करा तरच ऍड होतं. एंट्रन्स फीच्या ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलं असेल तर ऍड करा तर ऍड होतं, नाही तर हे दोन्ही पण इन्कमला जातं.
त्यानंतर सरप्लस आपला ऍड होतो, लाईफ मेंबरशिप फी आली तर ऍड करायची, लेगसी आली तर ऍड करायची, ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा डेफिसिट आला तर लेस करायचं. हे झालं कॅपिटल फंडचा फॉर्मॅट. तर कॅपिटल फंड मध्ये एवढ्या गोष्टी ऍड होतात आणि डेफिसिट काय करतो आपण, लेस. ड्रॉइंग आले तर ड्रॉइंग पण लेस होते, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे बिल्डिंग फंड. बिल्डिंग फंड असं उल्लेख आला तर डायरेक्ट लायबिलिटीला आणायचा, कारण स्पेशल फंड आहे. एन्डॉनमेंट फंड, टूर्नामेंट फंड, स्पेशल फंड, चॅरिटी फंड, सन्ड्री क्रेडिटर्स, बँक ओव्हरड्राफ्ट, अदर लोन, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आणि प्री रिसिव्ड इन्कम. प्री रिसिव्ड इन्कम म्हणजे ऍडव्हान्स सबस्क्रिप्शन आपले लोक देतात, वर्गणी ऍडव्हान्स मध्ये देतात, ती इथे येतो, ठीक आहे. हे झाली लायबिलिटी साईड. त्यानंतर आपली ऍसेट साईडला बघा. ऍसेट साईडला आपलं नॉर्मली जे नेहमी असतं तेच आहे. कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, फिक्स डिपॉझिट, इन्व्हेस्टमेंट, सन्ड्री डेटर्स, लँड अँड बिल्डिंग, फर्निचर फिक्चर, प्लांट अँड मशिनरी, इक्विपमेंट्स, प्लेग्राऊंड. आता प्लेग्राऊंड म्हणजे स्कूल कॉलेजेस असतील किंवा ग्राउंड असतात, क्लब असतात, स्पोर्ट्स क्लब, त्यांना ग्राउंड असतात ते. मोटर व्हेकल, लायब्ररीमध्ये लायब्ररी बुक, स्पोर्ट, स्टॉक ऑफ स्पोर्ट मटेरियल, स्टॉक ऑफ स्टेशनरी, स्टॉक ऑफ ड्रग, हे ऍडजस्टमेंट नुसार येतात. लोन अँड ऍडव्हान्सेस गिवन, अॅक्रुड इंटरेस्ट म्हणजे आउटस्टँडिंग इंटरेस्ट आणि प्रीपेड एक्सपेन्सेस आणि आउटस्टँडिंग इन्कम. हे झालं आपलं सगळं या ठिकाणी येणारं ऍसेटला. मग ऍसेट आणि लायबिलिटी ह्या जवळजवळ आपल्या जुन्या जसं ऍसेट आणि लायबिलिटी त्या पद्धतीनेच आहे. फक्त हे जे नवीन फंड आले ते फंड फक्त डोक्यात ठेवा की कुठे घ्यायचे, लायबिलिटीला स्पेशल असल्यामुळे. याच्यानंतर हे झालं बेसिक इन्फॉर्मेशन. याच्यानंतर आपल्याला स्टार्ट करायचंय बघा इम्पॉर्टंट टर्म ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. बघा आवाज येतोय का रे व्यवस्थित? फॅनचा वगैरे आवाज येत नाही का? कोणतरी एक जण माईक ऑन करून. नाही सर. हा, आवाज क्लिअर येतोय का? हो येतोय सर. ओके. बघा इम्पॉर्टंट टर्म ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न आपण बघतोय. आता ह्या ज्या इम्पॉर्टंट टर्म आहे ह्या एक बेसिक इन्फॉर्मेशन आहे. जसं मी मागं थोडं शॉर्टकट मध्ये तुम्हाला सांगितलं होतं, तर आता ते डिटेल आपल्याला पाहिजे आणि तेच आपल्याला पुढे ऍडजस्टमेंट मध्ये किंवा अकाउंट्स म्हणून असणार आहे. मग त्याच्यासाठी सुरुवात करताना बघा पहिले सबस्क्रिप्शन. व्हॉट इज सबस्क्रिप्शन? तर सबस्क्रिप्शन बघा, सबस्क्रिप्शन इज अ रेव्हेन्यू इन्कम. हा काय रेव्हेन्यू इन्कम असल्यामुळे तो आपण कुठं दाखवतो, इन्कमला दाखवतो, इन्कम अँड एक्सपेंडिचरला. सबस्क्रिप्शन इज अ रेव्हेन्यू इन्कम ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. ऑल द मेंबर हॅज पेड सबस्क्रिप्शन रेग्युलरली. जेवढे सभासद तुमच्या मंडळामध्ये असतील, एखाद्या संस्थेमध्ये असतील किंवा एखाद्या ऑर्गनायझेशन मध्ये असतील, तर ते सगळे काय करतात, प्रत्येक वर्षी काही ना काही मदत संस्थेला करतात वर्गणी म्हणून, ठीक आहे. इट इज क्रेडिटेड टू इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. मग आपण फॉर्मॅट मध्ये बघितलं की सबस्क्रिप्शन हा कुठे जातो, इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या क्रेडिटला जातो. या ठिकाणी आपण बघितलं बघा, सबस्क्रिप्शन आलं तर सबस्क्रिप्शन कुठे घेतात, इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या क्रेडिटला. ते आपण या ठिकाणी सांगितलंय बघा. मग या ठिकाणी बघा सबस्क्रिप्शनच्या बाबतीत सबस्क्रिप्शन हे एक प्रकारे इन्कम आहे. तो आला का नेहमी इन्कम पुढे जाईल, सबस्क्रिप्शन हा नेहमी इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या क्रेडिटला जाणार. त्यानंतर एंट्रन्स फी. नेक्स्ट एंट्रन्स फी. एंट्रन्स फी कशाला म्हटलं बघा, एंट्रन्स फी आर द फीज पेड बाय द पर्सन हू इंटेंड टू बिकम अ मेंबर ऑफ द ऑर्गनायझेशन ऑर कन्सर्न. जेव्हा एखादा मेंबर किंवा एखादा व्यक्ती एखाद्या ऑर्गनायझेशनचा किंवा कन्सर्नचा मेंबर होण्यासाठी जातो, त्यावेळेस त्याला सुरुवातीला जी फी भरावी लागते त्याला माहिती असतं एंट्रन्स फी. एंट्रन्स फी म्हणजे काय, आमचे समजा पहिले 10 मेंबर आहे, आणखीन एक नवीन मेंबर आमच्यात येतोय, तर त्याला येता वेळेस आपण काय त्याच्याकडून काय घेतो, एंट्रन्स फी म्हणून काही चार्जेस घेतो. त्या चार्जेसला आपण म्हणतो एंट्रन्स फी. एंट्रन्स फी ही आपल्या ऑर्गनायझेशनच्या दृष्टिकोनातून किंवा कन्सर्नच्या दृष्टिकोनातून काय असते, एक इन्कम आहे. म्हणून एंट्रन्स फी ही सुद्धा जाती इन्कमला. कुठे जाती, इन्कमला, इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या क्रेडिटला. पण एंट्रन्स फीच्या बाबतीत त्याची ठिकाण जर ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलं तर एंट्रन्स फी कधी कधी कॅपिटल फंड मध्ये पूर्ण ऍड करावं लागते, कधी कधी अर्धी इन्कमला आणि अर्धी कॅपिटल फंड मध्ये ऍड करावं लागते, कधी कधी पूर्ण इन्कमला मांडावं लागते. मग एंट्रन्स फीचं जी काय ऍडजस्टमेंट आहे ती डिपेंड ऑन तुम्हाला काय दिलंय ऍडजस्टमेंट मध्ये त्यानुसार. जर काहीच नाही सांगितलं तर आपण एंट्रन्स फी इन्कमला मानतो. जर त्यांनी सांगितलं पूर्ण कॅपिटलाइज करा, फुल्ली कॅपिटलाइज, तर पूर्ण कॅपिटल फंड मध्ये ऍड करावं लागते. मग अशा वेळेस इन्कमला आपण दाखवत नाही. जर त्यांनी सांगितलं की ती अर्धी इन्कमला घ्या, अर्धी कॅपिटल फंड मध्ये घ्या, तर मग दोन्हीकडे अर्धा अर्धा मांडावं लागतं, ठीक आहे. हे डिपेंड ऑन तुमचं क्वेश्चन असतं. सध्या तरी एंट्रन्स फी हा इन्कम म्हणून धरा आणि आपण तो इन्कमला दाखवतो, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे लाईफ मेंबरशिप फी. आता एंट्रन्स फी जी आहे ती सुरुवातीला तुम्ही ऍडमिशन किंवा पार्टीमध्ये एक मेंबर म्हणून जी फी गोळा करतात ती एंट्रन्स फी झाली. लाईफ मेंबरशिप फी म्हणजे अशी
की मी कुठल्याही प्रकारचं सबस्क्रिप्शन प्रत्येक वर्षी देणार नाही, एकदम मी पैसे देऊन मोकळ होतो आणि कायमचा त्या संस्थेचा मेंबर होऊन जातो. किंवा काही काही संस्था अशा असतात की ज्याच्यामध्ये ठराविक पिरियड पुरतच फक्त मेंबरशिप असते, 5 वर्षासाठी 10 वर्षासाठी, आणि त्याच्यानंतर ऑटोमॅटिक तुमची मेंबरशिप काय होती, कॅन्सल केली जाते, तुम्हाला परत न्यूली मेंबर व्हावं लागतं. ही जी प्रोसेस आहे ते न होण्यासाठी काही काही लोक काय करतात, लाईफ टाईम मेंबर होतात. लाईफ टाईम मेंबर होतात म्हणजे परत त्यांना कुणीही काढू शकत नाही, ते कायम स्वरूपी सदस्यत्व त्यांचं असतं. मग लाईफ मेंबरशिप फी म्हणजे बघा, इन अ नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन सेम मेंबर पे द लाईफ मेंबर फीज, इट इज नॉन रिकरिंग इन्कम. ही कसे नॉन रिकरिंग, मग एकदा जर तुम्ही पैसे भरले मेंबरशिपचे तर तुम्ही वारंवार ते पैसे भरत नाही, म्हणून हे जी फी आहे ती कशी आहे, नॉन रिकरिंग आहे, पुन्हा पुन्हा न मिळणारे हे पैसे. लोक एकदाच लाईफ मेंबरशिप साठी पैसे भरतात, म्हणून त्याला कॅपिटल रिसीट म्हणलं जातं. काय म्हटलं तर कॅपिटल रिसीट. इट विल बी शो द लॅबिलिटी साइड ऑफ द बॅलन्स शीट. लाईफ मेंबरशिप फी जर आलं तर हे कुठं जाणार आहे, लॅबिलिटी मध्ये जाणार आहे, किंवा कॅपिटल फंड मध्ये आपण डायरेक्ट काय करणार आहे, ऍड करणार आहे. मग लाईफ मेंबरशिप फी ही बघा, लाईफ मेंबरशिप फी ही एकदाच मिळणारी गोष्ट आहे, त्यामुळं त्याला आपण नॉन रिकरिंग म्हटलो. आणि लाईफ मेंबरशिप फी कुठे ऍड करायची, तर कॅपिटल फंड मध्ये किंवा लॅबिलिटीला दाखवायची. ठीक आहे. त्यानंतर आहे लेगसी. लेगसी बघा, द लेगसी मीन्स गिफ्ट रिसिव्ड अंडर द विल ऑन द डेट ऑफ डोनर. जो काही डोनर असेल, जो काही आपल्याला दान करणारा व्यक्ती असेल, त्याच्या मृत्यूच्या इच्छेनुसार, तो एक्सपायर झाल्यानंतर त्याची जी इच्छा असते, मृत्यूनंतरची जी इच्छा आहे, त्या इच्छेनुसार मिळालेलं हे गिफ्ट आहे. मग गिफ्ट कुणाला दिलं जातं, एखाद्याकडे भरपूर काही प्रॉपर्टी, त्याला वाटलं की आज मी उद्या मारणार आहे, माझी जेवढी प्रॉपर्टी ही काहीतरी सरकारने लागली पाहिजे, कुणाला तरी याचा बेनिफिट झाला पाहिजे, म्हणून त्यांच्या मृत्यूनंतर ती बिल तयार करतात. एक इच्छापत्र आपण म्हणजे म्हणतो ते तयार करतात, की त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की माझी जेवढी प्रॉपर्टी तेवढी ह्या संस्थेला दान करा. जसं आपल्याकडे अहमदनगरमध्ये स्नेहालय जे गरीब मुलांसाठी काम करतं, आपल्याला मी काय करू शकतो, माझी जेवढी प्रॉपर्टी एक्सपायर झाल्यानंतर मी स्नेहालयाच्या नावावर करू शकतो. मग मी एक्सपायर झाल्यानंतर माझी सगळी प्रॉपर्टी त्यांना जमा होती, त्याचे सगळे उपयोग, त्याचे सगळे हक्क त्यांना प्राप्त होतात. ठीक आहे. मग लेगसी मीन्स एक गिफ्ट. कुणाला मिळालं गिफ्ट, तर स्नेहालयाला मिळालं. आलं लक्षात. अंडर द विल ऑन द डेट ऑफ डोनर, मी डोनर होतो, माझ्या इच्छेनुसार ते स्नेहालयाला मिळालेलं ते गिफ्ट आहे. म्हणजे थोडक्यात काय, एखादा व्यक्ती ज्याला कुणीही वारसदार नाही, पाठीमागे कुणीही नाही, असा व्यक्ती आपली सगळी प्रॉपर्टी कुठेतरी एखाद्या संस्थेला दान करून टाकतो, त्या प्रोसेसला म्हणायचं लेगसी. अशा स्वरूपात मिळालेले जे पैसे असतात, प्रॉपर्टी असते, त्याला आपण लेगसी म्हणतो. ठीक आहे. सच गिफ्ट मे बी अन अमाउंट और नॉट और एनी अदर आयटम ऑफ व्हॅल्यू. हे पैसे तुम्ही हे जे गिफ्ट असतात, एक तर ते पैशाच्या स्वरूपात रोख कॅश देऊन आपण मोकळ होतो, किंवा कुठल्याही स्वरूपात एखादी जमीन देऊ शकतो, एखादं घर देऊ शकतो त्या संस्थेला. अशा पद्धतीने आपण ते पैसे काय करतो, देत असतो. ठीक आहे. त्यानंतर एक इट गिफ्ट मे बी अ जर्नल देन शो इन इन्कम साइड. बघा, लेगसी जर हे जर्नल स्वरूपाचं असेल, किरकोळ स्वरूपाचे पैसे दिले असेल, तर त्याला आपण जर्नल म्हणतो, मग ते इन्कमला जाईल. पण शक्यतो दिस गिफ्ट मे बी अ स्पेशल पर्पज देन इट शो इन लायबिलिटी साइड ऑफ बॅलन्स शीट. शक्यतो जर स्पेशल पर्पज साठी जर दिला असेल, तर ते आपण काय करतो, लायबिलिटी साइडला दाखवतो. शेवटी आपण पैसे देताना नॉर्मल डोनेशन म्हणून देत नाही. माझी जेवढी प्रॉपर्टी असेल, ती प्रॉपर्टी मी समोरच्या एखाद्या संस्थेला दान करतोय, म्हणजे माझी इच्छा असेल का त्या प्रॉपर्टीचं त्यांनी ह्या कारणासाठी यूज करावं, म्हणजे स्पेशल पर्पज साठी मी ते पैसे त्यांना दिलेले असतात. म्हणून शक्यतो लेगसी ही लायबिलिटीला जाते. ठीक आहे. जर त्यांनी रेव्हेन्यू म्हणून उल्लेख केला ऍडजस्टमेंट मध्ये, तरच ती इन्कमला जाईल, नाहीतर 99% लेगसी पुढे मांडायची, लॅबिलिटीला मांडायची. आलं लक्षात. लेगसी लॅबिलिटीला, लाईफ मेंबरशिप फी लॅबिलिटीला. ठीक आहे. एंट्रन्स आणि सबस्क्रिप्शन हे इन्कमला जाणार. त्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट आहे डोनेशन. आता डोनेशन आपल्याला माहिती आहे, दान धर्म आपण करतो. ठीक आहे. किंवा एखाद्या मंदिरात गेल्यानंतर दानपेटीत आपण पैसे टाकतो, हे नॉर्मल आहे. मग या डोनेशनला आपण जनरल डोनेशन म्हणतो. आपण ते काही दानपेटीमध्ये ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट टाकतो, त्यावेळेस आपण काही त्यांना म्हणत नाही आमचे 10 रुपये टाकले, हे 10 रुपये तुम्ही या कारणासाठीच वापरायचे, असं स्पेशल कारणासाठी आपण ते पैसे दिले नाही. आपण एक मनी भावना इच्छा असते म्हणून आपण देतो. तर बघा, डोनेशन मीन्स गिफ्ट गिवन बाय द आयदर मेंबर और एनी आउटसाइडर टू ऑर्गनायझेशन. डोनेशन म्हणजे थोडक्यात काय, संस्थेला, कन्सर्नला किंवा ते आपल्या जे काही हे असेल, स्नेहा फाउंडेशन असेल, त्याच्यासाठी केलेली मदत. मग ती एक तर आपल्या मेंबरने केलेली असू शकते, किंवा आउटसाइडर पर्सन ज्याचा आपल्या संस्थेशी संबंध नाही, त्याने आपल्या कामावर खुश होऊन त्यांनी काय केली, आपल्याला मदत केली. अशा लोकांकडून मिळालेलं ते गिफ्ट आहे, त्याला आपण डोनेशन म्हणतो. डोनेशन मी सांगितलं 2 प्रकार आहे. एक जर्नल डोनेशन. जनरल डोनेशन म्हणजे काय, जसं मंदिरात गेलो, दानपेटीत पैसे टाकले, त्याच्या मागे आपला स्पेशल उद्देश नसतो, याच कारणासाठी ते पैसे वापरायचे. अशा डोनेशन जनरलला, त्याला अशा डोनेशनला आपण जनरल डोनेशन म्हणतो. ठीक आहे. शो इन इन्कम साइड ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर आपण
जनरल डोनेशन असेल तर कुठे दाखवायचं, इन्कम अँड एक्सपेंडिचरला, इन्कम साईडला दाखवायचं. कुठे दाखवायचं, इन्कम साईडला. जर स्पेशल डोनेशन असेल मग स्पेशल डोनेशन बघा, स्पेसिफिक डोनेशन बघा. समजा उद्या मला शाळेसाठी इमारत बांधायची, उद्या मंदिरामध्ये आपलं मंदिर बांधायचं आहे, ठीक आहे, उद्या समजा एखादं हॉस्पिटल बांधायचं आहे. अशा कारणासाठी जर आपण पैसे गोळा करत असाल तर अशा डोनेशनला आपण स्पेशल डोनेशन म्हणतो. आणि तेच पैसे आपण स्पेशल असल्यामुळं आपण लॅबिलिटीला दाखवतो. स्पेशल डोनेशन आपल्याला उल्लेख केलेला असतो. जर स्पेशल डोनेशन असेल तर आपल्या प्रश्नामध्ये सांगतात फॉर लायब्ररी, फॉर बिल्डिंग फंड, ठीक आहे. अशा वेळेस ते स्पेशल असल्यामुळे आपण ते पुढे दाखवतो डायरेक्ट लॅबिलिटीला. जर काहीच उल्लेख आला नाही तर जनरल डोनेशन असेल तर जनरल डोनेशन हे इन्कमला जातं, स्पेशल डोनेशन असेल तर लॅबिलिटीला. प्रश्नामध्ये दोन्हीपैकी एक येईल, एक तर इन्कमचा येईल किंवा लॅबिलिटीचा येईल. मग प्रश्नामध्ये दिलेला असतो, उल्लेख केला असतो, त्यानुसार आपण बघणार. जनरल असेल तर लॅबिलिटीला, स्पेशल असेल तर सॉरी जनरल असेल तर इन्कमला, स्पेशल असेल तर लॅबिलिटीला. ठीक आहे. नेक्स्ट आहे बघा स्पेशल डोनेशनचे प्रकार बघा. बिल्डिंग फंड असेल, डोनेशन फॉर प्राइज फंड, डोनेशन फॉर स्पोर्ट, एखादी खेळाची स्पर्धा भरवण्यासाठी मिळालेलं डोनेशन असेल आमदार खासदाराकडून, एखादा दहीहंडीचा कार्यक्रम आहे तिथं प्राइज म्हणून मिळालेलं डोनेशन असेल, किंवा एखादी बिल्डिंग बांधण्यासाठी मिळालेलं डोनेशन असेल, अशा डोनेशनला आपण म्हणतो स्पेसिफिक डोनेशन. त्याच्यानंतर आहे एन्डॉयमेंट फंड. एन्डॉयमेंट फंड म्हणजे काय बघा, इट इज अ फंड क्रिएट आउट ऑफ अ स्पेसिफिक अमाउंट इन मार्केट, गिफ्टेड और डोनेटेड. ही जी एक स्पेसिफिक अमाउंट असते जी एनमार्क केलेली असते, गिफ्ट म्हणून दिलेली असते किंवा डोनेट केलेली असते. द इन्कम ऑफ दिस फंड इज टू बी यूज फॉर स्पेसिफिक पर्पज. एन्डॉयमेंट फंड मध्ये जे मिळणारे पैसे असतील एक फिक्स अमाऊंट ठरलेली असते आणि ते पैसे एक तर गिफ्ट म्हणून, डोनेशन म्हणून किंवा एनमार्क म्हणून आपल्याकडे मिळतात. आणि हे जे पैसे असतात ते स्पेशल कारणासाठी दिले असतात. स्पेशल काहीतरी वस्तू तयार करण्यासाठी किंवा कुठल्या तरी एखाद्या विशेष गोष्टीसाठी ते पैसे आपल्याला मिळालेले असतात. त्या फंडला आपण म्हणतो एन्डॉयमेंट फंड. द पर्पज ऑफ द डोनर टू प्रोव्हाइड परमनंट सोर्स ऑफ इन्कम टू द कन्सर्न्स फॉर स्पेसिफिक पर्पज. मग एन्डॉयमेंट फंड देण्यामागचा मेन उद्देश डोनरचा असतो की जी काही संस्थेला आपण ती दान करतोय, जे काही संस्थेला आपण ती मदत करतोय, त्या कन्सर्नला एक परमनंट सोर्स त्यापासून निर्माण झाला पाहिजे, अशा हिशोबाने ते आपण ते पैसे दिलेले असतात. ठीक आहे. उद्या समजा मी काय केलं, एखादी हॉस्पिटल आहे, हॉस्पिटलला पैसे मिळण्यासाठी मी काय केली, एक अँब्युलन्स फ्री मध्ये दिली. अँब्युलन्स काय केली, अँब्युलन्स गाडी मी त्या ठिकाणी हॉस्पिटलला देऊन टाकली. कशासाठी, अँब्युलन्सचे जे काही पैसे येतील ते संस्थेला मदत म्हणून होतील. आले लक्षात. उद्या एखादी संस्था असेल, ठीक आहे, त्या संस्थेला समजा मंदिर आहे एखादं, मंदिराच्या तिथं त्या ठिकाणी समजा आपण अन्नछत्र चालतं, अन्नछत्राच्या तिथं मी काय केले, जेवढे काही त्यांचं बसण्याची सोय असेल ती सगळी सोय माझ्याकडून केली, मी तिथं पैसे दिले. त्याच्यानंतर काही अन्नछत्रासाठी जे काही भांडे वगैरे लागतील किंवा जी काही मदत लागेल ती मी दिली. अशा पद्धतीने काय होतं, संस्थेला एक प्रकारे मदत होती आणि त्यातून संस्था काय करू शकते, त्याचं इन्कम चालू करू शकते. असं परमनंट इन्कम संस्थेला मिळावं या उद्देशाने जे फंड दिलं जातं त्याला म्हणायचं एन्डॉयमेंट फंड. ठीक आहे. त्यानंतर आहे स्टॉक ऑफ स्टेशनरी. आता स्टॉक ऑफ स्टेशनरी फायनल अकाउंट मध्ये पण आपला हा कन्सेप्ट झालाय. फायनल अकाउंट मध्ये पण आपण ते बघितलंय की स्टॉक ऑफ स्टेशनरी म्हणजे उद्या मी जर 10,000ची स्टेशनरी आणली तर वर्षभर ती पूर्ण वापरली जात नाही. 10 पैकी समजा 7,000ची जर स्टेशनरी वापरली गेली असेल तर उरलेली स्टेशनरी आपण काय करतो, इन्कम किंवा एक्सपेंडिचरला आपण काय करतो, लेस करतो आणि त्याचा दुसरा इफेक्ट ऍसेटला दाखवतो. स्टॉक ऑफ स्टेशनरीच्या बाबतीत बघा, स्टेशनरी इज अन युजुअल आयटम, अन युजुअल आयटम ऑफ एक्सपेंडिचर ऑल टाइप ऑफ कन्सर्न. कुठलेही कन्सर्न घेतली तर स्टेशनरी ही काय त्याच्या एक्सपेंडिचरचा आयटम आहे. इट इज अ कन्झ्युमेबल आयटम. ती काय केलं जातो, आपण वापर करतो ती संपती. कंझ्युम्ड स्टेशनरी अमाऊंट शो इन एक्सपेंडिचर साइड अँड क्लोजिंग स्टॉक ऑफ स्टेशनरी शो ऍसेट साइड. जेवढ्या रुपयाची स्टेशनरी आपण वापरली तो एक्सपेन्सेसला दाखवायचा, जेवढ्या रुपयाची स्टेशनरी उरली ती कुठे दाखवायची, क्लोजिंग स्टॉक म्हणून ऍसेटला दाखवायची. अशा पद्धतीने स्टेशनरीची आपली फिट येणार आहे. त्यानंतर आहे नेक्स्ट आहे बघा गव्हर्नमेंट ग्रँट. गव्हर्नमेंट ग्रँट मध्ये बघा, whenever the specific information is given about the government grant it should be added to specific fund. आता गव्हर्नमेंट ग्रँट जर आपल्याला स्पेशल उद्देशन दिली तर स्पेशल फंड मध्ये ऍड करा. सच गव्हर्नमेंट ग्रँट फंड should not be included in the capital fund. बघा, जर उद्या गव्हर्नमेंट ग्रँट विषयी जर स्पेशल कामासाठी जसं बिल्डिंग बांधण्यासाठी दिलं, लायब्ररी चालवण्यासाठी दिलं, लॅबोरेटरी चालवण्यासाठी दिलं, ठीक आहे, शाळेला, तर अशा वेळेस मिळालेली गव्हर्नमेंट ग्रँट ही कॅपिटल फंड मध्ये ऍड न करता आपण सेपरेट दाखवतो कशासाठी मिळाली ते. Absence of any instruction it should be treated as a revenue receipt
अँड शुड बी क्रेडिटेड टू इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. जर उद्या गव्हर्नमेंट ग्रँट विषयी जर तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली नाही, ती कशासाठी मिळाली, तर ती जनरल ग्रँट समजायची, स्पेशल ग्रँट न समजता जनरल ग्रँट समजायची आणि ती इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या इन्कमला दाखवायची किंवा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला दाखवायची. ठीक आहे. ते कोण हे केलं रे, ते मार्किंग करायची नाही रे, ते कट कर. पेनाने ज्याने मार्किंग केली ते मार्किंग कट कर पहिलं. बघा पुढं कॅपिटल फंड. कॅपिटल फंड कशाला म्हणायचं बघा, इट इज नोन एज अ जनरल फंड. द एक्सेस ऑफ ऍसेट ओर लायबिलिटीज नॉट, म्हणजे थोडक्यात आता जे आपण कॅपिटल विषयी माहिती आहे, कॅपिटल कसं तयार होतं, ऍसेट मधून लायबिलिटी मायनस केली तर काय मिळतं, कॅपिटल मिळतं. सेम ती प्रोसेस आहे. बिझनेसची जी काही ऍसेट असेल, ऍसेट मधून लायबिलिटी वजा करून जे त्याला कॅपिटल फंड म्हणा. मग आता सरप्लस असेल तर कॅपिटल फंड मध्ये ऍड करा, डेफिसिट असेल तर कॅपिटल फंड मधून लेस करा. तसंच एंट्रन्स फी, लाईफ मेंबरशिप फी, लेगसी ऍड इन टू द दिस फंड. कॅपिटल फंड मध्ये आपण एंट्रन्स फी असेल, लाईफ मेंबरशिप फी असेल, लेगसी असेल, काय करतो, ऍड करतो. मग अशा फॉर्मॅट मध्ये मी दाखवलं. त्याच्यानंतर स्पेशल फंड. बघा वेगवेगळ्या प्रकारचे फंड आपल्याला मिळतात, वेगवेगळ्या प्रकारचे फंड आपल्याला मिळतात. त्यात इट इज क्रेडिटेड टू बिल्डिंग फंड, चॅरिटी फंड, प्राइज फंड, conducting tournament fund. Such fund is added to a special fund and this fund is show liability side of balance sheet. मग अशा पद्धतीने जर आपल्याला फंड मिळाले तर ते सर्व फंड कुठे दाखवायचे, लायबिलिटीला. हे डोक्यात ठेवा. बिल्डिंग फंड, चॅरिटी फंड, प्राइज फंड, नंतर टुर्नामेंट फंड, हे जर पैसे मिळाले तर डायरेक्ट पुढे मांडायचे लायबिलिटी साईडला, कारण ते स्पेशल फंड असतात. त्यानंतर हे बघा हॉनोरेरियम. हॉनोरेरियम म्हणजे काय, स्पेशल मानधन. बघा इट इज अन अमाउंट पेड टू द स्पेशलाइज्ड पर्सन हु इज नॉट द एम्प्लॉय ऑफ द ऑर्गनायझेशन. असा व्यक्ती जो आपल्या ऑर्गनायझेशनचा एम्प्लॉय नाही, पण तो आपल्याकडे आला, त्याला आपण काय करतो रे, एक पैसे देतो, एक गिफ्ट देतो, काही पैसे त्याला त्याच्या परफॉर्मन्स बद्दल दिले जातात. अशाला आपण म्हणतो हॉनोरेरियम. थोडक्यात एक्झाम्पल घ्या. माझं हॉस्पिटल आहे, माझ्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करण्यासाठी मी एक स्पेशलिस्टला पुण्याहून बोलवलं. नगरमध्ये माझं हॉस्पिटल आहे आणि ऑपरेशन करण्यासाठी मी काय केलं, एका स्पेशलिस्टला मी पुण्याहून माझ्या हॉस्पिटलमध्ये बोलवलो की एक सर्जरी करायची. मग तो आल्यानंतर तो काय फुकट येईल का, नाही, त्याला आपण काहीतरी पेमेंट करतो, काहीतरी पैसे देतो. त्याला म्हणायचं असतं हॉनोरेरियम. त्याला काय म्हणायचं, हॉनोरेरियम. हॉनोरेरियम म्हणजे काय, असा व्यक्ती जो आपल्या ऑर्गनायझेशनचा एम्प्लॉय नाही, तो त्याचा आपला काही संबंध नाही, पण तो आपल्याकडे येतो, व्हिजिट करतो, त्याच्याबद्दल आपण त्याला जे मानधन देतो, त्याला जे पैसे देतो, त्याला म्हणायचं हॉनोरेरियम. हॉनोरेरियम हे आपला एक्सपेन्सेस असतं. ठीक आहे. मग आता बघा पुढे सांगितलं एक्झाम्पल मध्ये बघा, अमाऊंट पेड टू आर्टिस्ट फॉर गिव्हिंग परफॉर्मन्स. एखादा आर्टिस्ट आपल्याकडे बोलवला, एखादा कलाकार, आपण एखादा कार्यक्रम आयोजित केला. समजा उद्या मी जादूचा कार्यक्रम अरेंजमेंट केलाय, उद्या कॉमेडी शो मी अरेंजमेंट केलाय, त्याच्याबद्दल मी एखाद्या आर्टिस्टला बोलवलं आणि त्याने त्याचा शो परफॉर्मन्स केला, त्याच्याबद्दल मी त्याला जे पैसे देतो त्याला म्हणून आपण हॉनोरेरियम. किंवा गेस्ट लेक्चररसाठी आपल्या क्लासमध्ये समजा एखाद्या गेस्ट लेक्चररला मी बोलवलं, एखाद्या सीए ला बोलवलं, तर ते सीए येऊन तुम्हाला गेस्ट लेक्चरर देऊन गेला, त्याच्याबद्दल त्याला जे पेमेंट द्यावं लागेल, मानधन द्यावं लागेल, त्याला म्हणायचं हॉनोरेरियम. हॉनोरेरियम म्हणजे एक प्रकारे आपला रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे. तो कुणाला दिला जातो, तर तो आउटसाइडर जे व्यक्ती आपल्याकडे येऊन व्हिजिट करतात त्यांना आपण एक मानधन म्हणून थोडीशी रक्कम देतो, त्याला म्हणायचं हॉनोरेरियम. हॉनोरेरियम हा आपल्याला एक्सपेंडिचरला येणार आहे. मी मागं घेतला नाही फॉर्मॅटमध्ये, पण लक्षात ठेवा हॉनोरेरियम हा काय एक्सपेन्सेस आहे आणि तो एक्सपेंडिचरला मांडायचा आहे. त्याच्यानंतर आहे सेल ऑफ ओल्ड ऍसेट, स्क्रॅप न्यूजपेपर. बघा मग आपल्या बिझनेसमध्ये जे काही ओल्ड ऍसेट असतील, जे आता खराब झालेले आहेत, किंवा एखाद्या स्क्रॅप पडलेल्या भंगारमध्ये काही गोष्टी असतील, न्यूजपेपरची रद्दी असेल, ती आपण काय करतो, विकतो. विकल्यानंतर त्याच्यातून आपल्याला काय मिळतो रे, इन्कम मिळतो. तो जो मिळालेले पैसे असतील, तो जो मिळालेला इन्कम असेल, ती आपली काय झाली, इन्कम झाला, म्हणून तो इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या क्रेडिटला दाखवायचा. पुढे घ्यायचा इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या क्रेडिटला, म्हणजेच इन्कम साईडला. त्यानंतर ओपनिंग बॅलन्स ऑफ ऍसेट अँड लायबिलिटी. बघा इन ओपनिंग बॅलन्स शीट, आता तुम्ही सिंगल एंट्री शिकलायत बरोबर सगळे. 11th ला आपल्याला सिंगल एंट्री होती. सिंगल एंट्री मध्ये काय होतं रे, आपल्याला ह्या ठिकाणी आपल्याला दोन बॅलन्स शीट दिलेल्या असायच्या, एक ओपनिंग बॅलन्स शीट आणि एक करंट इयरची बॅलन्स शीट, किंवा त्याला क्लोजिंग बॅलन्स शीट आपण म्हणतो. ह्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला ओपनिंग बॅलन्स शीट आणि करंट इयरची बॅलन्स शीट अशा दोन प्रकारच्या बॅलन्स शीट, ओपनिंग आणि क्लोजिंग दोन प्रकारच्या बॅलन्स शीट दिसणार आहेत. मागच्या वर्षीचं बॅलन्स शीट आपण चालू वर्षाचं बॅलन्स शीट असं आपण त्याला म्हणूया. ओपनिंग बॅलन्स शीट म्हणजे काय, मागच्या वर्षीचं बॅलन्स शीट, आणि करंट इयरचं बॅलन्स शीट म्हणजे आपलं चालू वर्षाचं बॅलन्स शीट.
या ठिकाणी ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये जे काही ऍसेट अँड लायबिलिटी असतील त्याचा प्रत्येकाचा पहिला इफेक्ट चालू वर्षाच्या ऍसेट अँड लायबिलिटीला करायचा. त्याच्यानुसार त्याच्यामध्ये काही ऍड झाला असेल तर ऍडिशन करायचं, लेस असेल तर लेस करायचं, मग आउटरला पैसे घ्यायचे. मग या ठिकाणी सुद्धा तुम्हाला मी सांगितलंय की आपल्याला नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न मध्ये 2 वर्षाचा हिशोब बघायचा आहे. मागच्या वर्षाची पण डिटेल लक्षात ठेवायची असती, चालू वर्षाची पण डिटेल लक्षात ठेवायची असती आणि नेक्स्ट इयरची पण काही डिटेल असेल तर ती लक्षात ठेवायची. 3-3 वर्षाचा आपल्याला या ठिकाणी हिशोब असतो, ते फक्त व्यवस्थित समजून घ्या. इथं फायनल अकाउंट वाणी सगळं काही आहे, फक्त या ठिकाणी मुलं चुकतात किंवा मुलांना ते कळत नाही. त्याचे कारण एक आहे, आणि या ठिकाणी हिशोब करताना आपल्याला दोन्ही वर्षाचा विचार करायचा आहे. मागच्या वर्षी काही पेंडिंग असेल, मागच्या वर्षीचा काही हिशोब असेल, चालू वर्षाचा काही हिशोब असेल, तो मेळ घालून तो आपल्याला व्यवस्थितरित्या बघून आपल्याला त्याचे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे असतात. त्यासाठी अवघड काहीच नाही, सगळं सोपं आहे. उद्यापासून आपण त्याची आता ऍडजस्टमेंट आपल्या इकडे चालू होतील. ऍडजस्टमेंट आपण एक एक समजून घेणार, त्याच्यानंतर आपण प्रॉब्लेमला स्टार्ट करणार. त्याच्या अगोदर आता बघा, ह्या ज्या कन्सेप्ट आपण आज पाहिलं त्या इम्पॉर्टंट कन्सेप्ट होत्या आपल्या नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न मधल्या. बघा, पहिलं होतं सबस्क्रिप्शन, इन्कमला जातं. एंट्रन्स फी इन्कमला जाते. लाईफ मेंबरशिप फी लायबिलिटी, लेगसी लायबिलिटी. त्यानंतर डोनेशन, जनरल डोनेशन असेल तर इन्कमला मांडा, स्पेशल डोनेशन असेल तर लायबिलिटीला मांडा. एन्डॉनमेंट फंड लायबिलिटी. स्टॉक ऑफ स्टेशनरी, बघा जर नुसतं स्टेशनरी आला तर एक्सपेंडिचरला, जर स्टॉक आला तर तो जातो ऍसेटला. त्यानंतर गव्हर्नमेंट ग्रँट मध्ये जर नॉर्मल ग्रँट असेल तर जाईल, बघा नॉर्मल ग्रँट असेल तर ते जातं इन्कमला, आणि जर स्पेशल ग्रँट असेल तर लायबिलिटी. कॅपिटल फंड लायबिलिटी. स्पेशल फंड आले कुठल्याही प्रकारचे, बिल्डिंग फंड, चॅरिटी फंड, प्राइस फंड, लायबिलिटीला टाकून द्यायचा. त्याच्यानंतर हॉनोरेरियम, हॉनोरेरियम आला तर ते एक्सपेंडिचरला घ्यायचं. सेल ऑफ ऍसेट, स्क्रॅप न्यूजपेपर इन्कमला. ओपनिंग बॅलन्स शीट असणारे, क्लोजिंग बॅलन्स शीट असणारे, 2 बॅलन्स शीट येतील, त्याचा आपल्याला व्यवस्थित करायचं आहे. बघा एक मिनिट, बघा त्याच्यानंतर हे झालं तुमचं याची इन्फॉर्मेशन. आता याच्यामध्ये आपल्याला काय एक्झाम्पल पाहिजे, ज्याच्या मला तुमच्याकडून मला इफेक्ट पाहिजे लक्षात घ्यायचे. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न आहे. बघा आता हा आपला प्रॉब्लेम आहे. बघा 5 नंबरचं मी थोडक्यात एक्झाम्पल घेतो. मला कोणतं कुठं जातं तेवढं सांगायचं फक्त. सॉल्व आउट दिसतं, ठीक आहे. बघा सिंपल एक्झाम्पल आहे. प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट ओनली. फक्त इन्कम एक्सपेंडिचर बनायचं आहे. पूर्ण बघूया. हा इथं आहे सगळं. बघा रे 7 नंबरचा प्रॉब्लेम आहे. 7 नंबरचा प्रॉब्लेम आहे. From the following receipt and payment account and additional information, prepare income and expenditure account for the year ended 31st March 2019 and balance sheet as on that date. ठीक आहे. रिसीट अँड पेमेंट अकाउंट आपल्याला या ठिकाणी दिलाय. दिसतोय का सगळ्यांना? सगळ्यांना दिसतोय का प्रॉब्लेम? हो दिसतोय सर. आता बघा रिसीट अँड पेमेंट अकाउंट आपल्याला दिले, काही ऍडजस्टमेंट दिले, त्याच्यानं आपल्याला काय करायचं आहे, इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट बनवायची. ठीक आहे. आता नॉर्मली मी रिसीट पासून चालू करतो, जसं आपण फायनल अकाउंट मध्ये शिकलो की ट्रायल बॅलन्स मधून चालू करायचं, डेबिट साइड पासून चालू करायचं, नंतर क्रेडिट साइडला जातो. तसंच सेम आपण प्रोसेस करतो. मी आता रिसीट पासून चालू केला. रिसीट मध्ये 2 बॅलन्स ब्रॉट डाऊन आहे. हा असतो ओपनिंग बॅलन्स कॅशचा, हा कॅश अकाउंट असतो. कॅश अकाउंटचा हा ओपनिंग बॅलन्स असतो. हा कधीच घ्यायचा नाही, हा फक्त जुन्या बॅलन्स शीट मध्ये जात असतो. हा बॅलन्स आपण घेत नाही, सोडून द्या. पुढे आले सबस्क्रिप्शन. सबस्क्रिप्शन कुठे जातं रे? सबस्क्रिप्शन कुठे जातं? इन्कमला. इन्कम. ओके. डोनेशन काय शब्द आला? रेव्हेन्यू. मग डोनेशन रेव्हेन्यू शब्द आला म्हणून इन्कमला मांडायचं. कुठे मांडायचं? इन्कम. एंट्रन्स फी काय उल्लेख आहे का? नाही.
मग इन्कमला, इंटरेस्ट कुठे जाणार, इन्कमला. ठीक आहे. त्याच्यानंतर आता सॅलरी, सॅलरी कुठे जाते, एक्सपेंडिचर. प्रिंटिंग अँड स्टेशनरी, एक्सपेंडिचर. कमिशन, एक्सपेंडिचर. रेंट, एक्सपेंडिचर. इलेक्ट्रिसिटी चार्ज, एक्सपेंडिचर. फर्निचर, फर्निचर काय आपली प्रॉपर्टी आहे, ऍसेटला जाईल. आणि हा जो बाय बॅलन्स कॅरेट डाऊन आहे हा कॅश इन हँड म्हणून ऍसेटला घ्यायचा. आपण हा जो असतो बघा इकडं माझा हा इथं दाखवतोय टू बॅलन्स ब्रॉट डाऊन जो आलाय 3000 तो आपण घेत नाही, पण हा घेतो. कोणता, बाय बॅलन्स कॅरेट डाऊन जो दिसतोय हा क्लोजिंग बॅलन्स आहे आणि हा चालू वर्षाच्या ऍसेटला कॅश इन हँड म्हणून घ्यायचं, कॅश म्हणून घ्यायचं. आले लक्षात. हे जे बाय बॅलन्स कॅरेट डाऊन दिसतंय हे कुठं जातं, ऍसेटला जातं कॅश म्हणून. आले लक्षात. मग या ठिकाणी पहिला जो ओपनिंग बॅलन्स असतो तो घ्यायचा नाही, पण हा जो शेवटचा आहे तो आपल्याला चालू वर्षाच्या ऍसेटला कॅश म्हणून घ्यायचा. मग आता 1 मिनिट बघा, सबस्क्रिप्शन गेलं इन्कमला, डोनेशन इन्कमला गेलं, एंट्रन्स फी इन्कम, इंटरेस्ट इन्कम. आता बघा सॅलरी गेलं एक्सपेंडिचरला, प्रिंटिंग अँड स्टेशनरी एक्सपेंडिचर, कमिशन एक्सपेंडिचर, रेंट एक्सपेंडिचर, इलेक्ट्रिसिटी चार्ज एक्सपेंडिचर, फर्निचर ऍसेट आणि त्या बॅलन्स कॅरेट डाऊन हे कॅश इन हँड म्हणून ऍसेटला घेतलं. ओके. माझा ट्रायल बॅलन्स किंवा आपण रिसिट अँड पेमेंट अकाउंट बिल झाला. आता मी ऍडजस्टमेंट मध्ये आलो. पहिले आउटस्टँडिंग रेंट 200 रुपये. आता आउटस्टँडिंगचा आपण फायनल अकाउंट मध्ये काय करायचो रे, दोन्ही इफेक्ट मला सांगा. आउटस्टँडिंग रेंटचं फायनल अकाउंट मध्ये काय करत होतो, प्रॉफिट अँड लॉस मध्ये ऍड करून लायबिलिटीला. हा प्रॉफिट अँड लॉसला ऍड करायचो आणि दुसरा इफेक्ट लायबिलिटीला करायचो. आता रेंट अकाउंट कुठे जाणार आहे, P&L ची डेबिट म्हणजे आपला एक्सपेंडिचर. मग ह्या ऍडजस्टमेंट मी कशी सोडवणार, तर रेंट मध्ये एक्सपेंडिचर मध्ये ऍड करायचा आणि दुसरा इफेक्ट लायबिलिटीला घ्यायचा. P&L अकाउंट म्हणजेच काय आपला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आहे, बरोबर आहे. P&L ची डेबिट साइड म्हणजेच एक्सपेंडिचर, क्रेडिट साइड म्हणजे इन्कम. मग आता हे रेंट जाणार आहे एक्सपेंडिचरला, मग इफेक्ट काय करणार, पहिला इफेक्ट करायचा रेंट मध्ये ऍड करायचं, सेकंड इफेक्ट करायचा लायबिलिटीला. आता सबस्क्रिप्शन आलंय. आता सबस्क्रिप्शन वर कशी ऍडजस्टमेंट आहे बघा, सबस्क्रिप्शन इन्क्लूड 1000 ऍज अ सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स. हा ऍडव्हान्स मिळालाय. मग ऍडव्हान्सचा आपण काय इफेक्ट करायचो रे, ऍडव्हान्स आपण काय करायचो, लेस करायचो. दुसरा इफेक्ट, जर P&L च्या डेबिटचा ऍडव्हान्स असेल तर लेस करून ऍसेटला घ्यायचं, ऍसेटला. आणि इन्कमचा असेल तर लेस करून लायबिलिटीला घ्यायचो. आता सबस्क्रिप्शन इन्कमला येणार आहे का नाही, मग सबस्क्रिप्शन मधून हा. 1000 रुपये ऍडव्हान्स लेस करायचा, दुसरा इफेक्ट लायबिलिटीला दाखवायचा, दुसरा इफेक्ट पुढे दाखवायचा लायबिलिटीला. जसं आता सबस्क्रिप्शन 5000 आहे का नाही, 5000 मधून 1000 हा ऍडव्हान्स म्हणून लेस करायचा, सेकंड इफेक्ट लायबिलिटीला द्यायचा. जे फायनल अकाउंट मध्ये शिकलो तेच, फक्त जागा कशा लक्षात ठेवणार, एक्सपेंडिचरचा असेल तर ऍसेटला जाईल ऍडव्हान्स आणि इन्कमचा असेल तर लायबिलिटीला. ठीक आहे. आता सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग करंट इयर, करंट इयरचं आउटस्टँडिंग किती सांगितलं, 500. करंट इयरचं आउटस्टँडिंग काय सांगितलं, 500. मग आता सबस्क्रिप्शनचं आउटस्टँडिंग आहे, मग आउटस्टँडिंग आपण ऍड करतो म्हणून इन्कमला ऍड होईल 500. मग इन्कमचा असेल तर ऍसेटला मांडायचं आउटस्टँडिंग आणि एक्सपेन्सेसला असेल तर आपण लायबिलिटीला मांडतो. ठीक आहे. मग त्यानुसार ऍडजस्टमेंट झालं. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, डेप्रिसिएट फर्निचर. डेप्रिसिएट फर्निचर, फर्निचरचा डेप्रिसिएशनचे काय इफेक्ट केले आपण, ऍसेटला लेस करून कुठे घ्यायचो, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. मग सेम इथं होणार, ऍसेट मधून डेप्रिसिएशन म्हणून फर्निचर मधून लेस करा, सेकंड इफेक्ट कुठे जाईल, एक्सपेंडिचरला. आता P&L ची डेबिट म्हणजे काय आपली एक्सपेंडिचर. मग फर्निचरच्या डेप्रिसिएशनचे सेम इफेक्ट येणार, काय, ऍसेटला फर्निचर मधून लेस करा, सेकंड इफेक्ट जाईल प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला म्हणजे एक्सपेंडिचरला. आता इथं बघा चौथी ऍडजस्टमेंट आली आपल्याला, 50% एंट्रन्स फी आर कॅपिटलाइज. 50% एंट्रन्स फी काय सांगितली त्यांनी, कॅपिटलाइज सांगितली. आता 50% एंट्रन्स फी कॅपिटलाइज म्हणजे याचा अर्थ काय, ही एंट्रन्स फी किती दिसते रे वरती, 4000. यातले 2000 रुपये इन्कमला ठेवायचे आणि 2000 रुपये कॅपिटल फंड मध्ये ऍड करायचे. मग आता आपल्याला इथे इन्फॉर्मेशन दिली का नाही, जर ही इन्फॉर्मेशन दिलेली नसती तर मी एंट्रन्स फी 4चे 4000 इन्कमला दाखवले असते, 4चे 4000 कुठे दाखवले असते, इन्कमला. पण ही इन्फॉर्मेशन आल्यामुळं मला काय करावं लागेल, आता एंट्रन्स फीचे 2000 रुपये इन्कमला दाखवावं लागतील आणि उरलेले जे पैसे आहेत 2000 ते कॅपिटल फंड मध्ये लायबिलिटीला ऍड करावं लागेल. ते कशामुळे करावं लागेल, या 50% एंट्रन्स फी. म्हणून मी तुम्हाला सांगितलंय एंट्रन्स फीची जागा फिक्स नसते. कधी कधी सांगतात अर्ध इन्कमला मांडा, अर्ध कॅपिटल मध्ये ऍड करा, कधी सांगतात पूर्ण इन्कमलाच घ्या, कधी सांगतात पूर्ण लायबिलिटीला घ्या. जशी इन्फॉर्मेशन दिली असेल तसं या ठिकाणी आपण घेतो. आताच्या गणितामध्ये एंट्रन्स फी अर्धी कुठे दाखवणार, इन्कमला,
आणि अर्धी दाखवणार आपण लॅबिलिटीला. ठीक आहे, दिलं जमतंय का? सर किती नंबर पेज नंबर होतं ते? खाली का? सर ते आमचं मॅथ्स क्लास कधी होणार आहे? कोणता? मॅथ्सचा. लगेच. हा, कारण की सर तुम्ही काल फोनच अरे, उचलला नाही, संध्याकाळी पाऊस फोन ते केलता आला तर. होता, मी घरीच थांबलो होतो, इकडे आलोच नाही म्हणून. अच्छा अच्छा, हा. ठीक आहे सर. मग आता होणार आहे ना 12 वाजता हा, क्लास? लगेच व्हायचं, लगेच हे संपलं का लगेच या. पुढे गेला प्रश्न. हा हा, ठीक आहे, चालतंय ठीक सर. आहे, जाऊन द्या, दुसरा बघू. बरं, आता ह्या ठिकाणी परत नवीन प्रश्न आहे. समजा हे कॅश इन अँड कॅश ॲट बँक ओपनिंग बॅलन्स असतो, हा घ्यायचा नाही. आपण कोणता घेतो? इथं क्लोजिंगचा दिसतोय का सगळ्यांना? कॅश इन अँड कॅश ॲट बँक, तो घ्यायचा. ठीक आहे, तर आजच्या जवळ फक्त बेसिक बघितलंय. उद्यापासून आपण ऍडजस्टमेंट बघून लगेच प्रॉब्लेम चालू करतो. आजचं जे झालेलं आहेत ते पीडीएफ मध्ये वाचा, फॉर्मॅट आहेत, रोज कंटिन्यू वाचा, तर ते लक्षात येईल कोणते अकाउंट कुठे जाते. फॉर्मॅट कंटिन्यू बघत राहा, मग तुम्हाला एकदा अकाउंट कळाले कोणतं कुठे जाते, त्याच्यानंतर पूर्ण फोकस ऍडजस्टमेंटवर करायचा. ठीक आहे, कळतंय सगळ्यांना? व्यवस्थित समजलंय? ठीक आहे, 1 मिनिट राहिलाय, बहुतेक ऑफ होईल. उद्यापासून ऍडजस्टमेंट चालू होतील, ऍबसेंट राहू नका, कारण ऍडजस्टमेंट महत्वाचे आहेत. त्याच्यात सगळ्या बारीक सारीक कन्सेप्ट आपल्या क्लिअर होणार आहे. ठीक आहे, कुठली ऍडजस्टमेंट आली तर तुम्हाला ती सोडवता येईल.